एक हार्ट अटॅक आला आणि त्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला। या दोन इलेक्शन कालावधीमध्ये इलेक्शनच्या ड्युटी करताना या ड्युटी केल्यानंतर परत जाताना असा घटना घडलेली आहे। त्याच्याबद्दल आपण म्हणजे दुःख व्यक्त करतो। याच्या व्यतिरिक्त दोन आणखी म्हणजे घटना घडली। म्हणजे एक आहे की ड्युटी येताना एक वाहन होती जो चोपडावरून रावेरकडे येत होती। त्याच्यामध्ये 3 शिक्षिका होते। त्यांच्या वाहनाचा अपघात झाला। त्याच्यामध्ये म्हणजे त्यांची आरोग्याची काय परिस्थिती त्याची मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं होतं। सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटीलला माझ्या निर्देशानुसार आणि भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार त्याला पण चोपडा जो उपजिल्हा रुग्णालय आहे ट्रॉमा सेंटर त्याला स्वतः पाठवण्यात आला होता। त्याला व्यवस्थित उपचार औषध मिळणार पाहिजे त्याच्याबद्दल पूर्णतः प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित औषध उपचार सर्वांवर चालू आहे। आणि त्याच्यानंतर एक गाडी जामल्यामध्ये असलेले एक जो ड्युटीवर जो प्रिसाइडिंग ऑफिसर होते त्याला पण म्हणजे त्यांची आरोग्याची परिस्थिती बिकट झाली। त्याच्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जो सेक्टर ऑफिसर आणि पोलीसचे जो काही कर्मचारी होते त्याला ताबडतोब रावेरकडे त्यांनी आणला। त्यांच्या पण आरोग्याबद्दल लक्ष देण्यात आलं आणि सिव्हिल सर्जन किरण पाटील जो आहे त्याला त्या ठिकाणी पण त्यांनी स्वतःहून गेले आणि त्याला जो काय औषध उपचार पाहिजे ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। आपण देवाला प्रार्थना करतो की हे दोन जो लोक आहेत त्याला व्यवस्थित हे सगळे लोक जो लोक आहेत त्यांचे आरोग्य व्यवस्थित बरं व्हावा आणि ज्या लोकांची मृत्यू झाली दुर्दैव मृत्यू झाली त्याच्याबद्दल आपण शोक आणि भावपूर्ण श्रद्धांजली जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करतो। याच्यानंतर मी एक छोटं सादरीकरण करणार आहे। सर्वप्रथम याच्या संदर्भात एक पोर्ट्रेट करणार फुल स्क्रीन करते ठीक है। कंट्रोल एल कर कंट्रोल फुल स्क्रीन कंट्रोल एल व्यू में जाओ नहीं डाउनलोड नहीं केलं कंट्रोल फुल स्क्रीन झाला। चलो याच्यामध्ये आपण बघू शकतो की नेमकी मतदान किती झालेलं आहे। पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 36,36,78,112 एवढे मतदार आहेत। त्याच्यामध्ये 18,88,989 पुरुष आहेत। 17,88,989 महिला मतदार आहेत। महिला आणि पुरुषचे जो रेशिओ आहे 144 आपल्याकडे तृतीय पंथीचे मतदार आहेत। महिला आणि पुरुषचा जो रेशिओ आहे त्या रेशिओ मध्ये 36 लाख म्हणजे 947 आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभाच्या काळात ते 929 होता। ज्यावेळी मी जळगाव जिल्ह्यात हजर झालो होतो त्या ये रेशिओ 913 होता आणि मागच्या निवडणुकीमध्ये 900 से खाली होता। तो ये जो आपण पहिल्या टप्प्यामध्ये 913 पासून 921 त्याच्यानंतर 927 आणि लोकसभाच्या काळात 929 त्याच्यानंतर सतत परिश्रम घेऊन ही आपण 947 पर्यंत आणले। दुसरं आहे की त्यांनी मतदान ज्यांनी केलं 2014चा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ज्या दिवस मतदानाचा दिवस होता त्या दिवस या ठिकाणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती। पोलीस बंदोबस्तचं कारण हे होतं की काही लोकांचे नाव त्या ठिकाणी सापडत नाही होता आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्त लावून म्हणजे मतदानाचे दिवस पार पडले होते। 2019 मध्ये पण तक्रारांची संख्या होती। 2024च्या लोकसभामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असे 19 तक्रार होते 19 ज्याच्यामध्ये असं सांगितलं फोन आले होते या मेसेज आले होते की स्थानिक प्रिसाइडिंग ऑफिसरला तक्रार होती की माझं नाव सापडत नाही। कलच्या डेटमध्ये फोन तक्रार या ऑन रेकॉर्ड जो काही तक्रार आले नाव सापडत नाही ते 0 आणि त्याचं मूळ कारण आहे की 1,43,000 नावाचे ऍडिशन केलं। 4,01,000 एपिक कार्ड आपण हे केलं। ऍड्रेस मध्ये सुधारणा केली। मतदार आपलं नाव कसं शोधता येईल त्याची जनजागृती वाढवली। वोटर हेल्प डेस्क आपण विभिन्न बाजारपेठ वगैरे मध्ये टाकलं। या सगळ्याचा हे परिणाम आहे की मतदान यादीमध्ये जो काही सुधारणा झाली त्याच्यामुळे फार मोठा आपल्याला फायदा झाला। 1,43,000 जे नाव वाढले त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 25,000 नाव आपण कमी पण केले। त्याच्यात हे आहे की जो मयत होते त्यांचे नाव आपण कमी केले। याचे सादरीकरण आधी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी केले होते। आणि याच्यामध्ये जो महिला तरुण हे जो दोन विशेष घटक आहेत त्याच्यामध्ये काय झालं होतं की भरपूर महिला लग्न करून या ठिकाणी आली होती परंतु त्याचं नाव
त्याचे माहेर घरून आत्ताच्या घरावर त्याच्या आपण शिफ्ट करण्यात नाही आलं होतं. एक मोठा प्रॉब्लेम होता जळगाव जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये. त्याचे सुधारणा मागचे 6-8 महिन्यामध्ये जो झालेला आहे त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतो. आता शेवटी मतदान किती लोकांनी केलं? मतदान करणाऱ्यांची संख्या आहे 12,51,805 पुरुष, 11,68,428 महिला, 45 तृतीयपंथी, त्याच्यामध्ये 24,20,278 242,278 एवढं मतदारांनी मतदान केलं. आता याच्या संख्यामध्ये पोस्टल बॅलेट ऍड होला, ठीक आहे, आणि प्लस मायनस जो आहे ते जो असतो ते जो पोल्ड आणि काउंटेड मध्ये फरक राहू नये याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक काउंटिंग पोलिंग सेंटर मध्ये आपण 17C ची एक कॉपी जो हे असतो ते आपण सगळे लोकांना, सगळे जो कॅन्डिडेटचे जो असणार आहे एजंट, त्याला आपण उपलब्ध करून दिलेला आहे. 1-2 म्हणजे अगर कुठल्याही ठिकाणी कोणाचे फोन आलाय, मेसेज आला की मला नाही मिळालाय, माझे एजंट 6 वाजता पोहोचू शकले नाही, आणि हे इमिडिएटली त्याला कॉपी आणि ईमेल पाठवण्याची आपण सूचना दिली. डीपीओचे चेंबर हे आपण व्यवस्थितपणे केलं. या संदर्भात परत कुठलीही तक्रार नाहीये. पर्सेंटेज प्रमाणे अगर आपण पाहिला तो पुरुषांची पर्सेंटेज 66.27 आहे आणि महिलांची पर्सेंटेज 65.31 आहे, आणि याच्यामध्ये 0.95 चा फरक आहे. या गोष्टी अत्यंत आनंददायी आहे. मी आपल्याला सांगतो, यदि आपण लोकसभामध्ये डिफरन्स पाहिला तर ते जवळपास 2% होता. विधानसभा 19 आणि लोकसभा 19 चा पाहिला तर ते काही मतदारसंघात 5% पर्यंत होता, भुसावळ आणि जळगाव शहर. परंतु यावेळी जो आहे ते जो आहे 1% से कमी झालेलं आहे. आणि यदि आपण चोपडाचं पाहिला, चोपडा मतदारसंघ मध्ये जो डिफरन्स आहे पुरुष आणि महिला ते म्हणजे अगदी म्हणजे नियर 0 आहे, म्हणजे 1000 कुछ आहे. अगर आपण पाहिलं तर हे डिफरन्स बऱ्यापैकी कमी करण्यात आलेलं आहे. मोठा काम या क्षेत्रामध्ये ज्याच्या सीटचा आपण आता सरकार केला. पुढे सर 2019 ला किती होतं दिलं ना? पुढे ही वाला स्लाइड बघा. आता 2019 विधानसभा, 2024 लोकसभा, 2024 विधानसभा. अब याचा तुलनात्मक तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे की महिला मतदान किती केला, पुरुषांनी मतदान किती केला, तृतीयपंथीने मतदान किती केला. तृतीयपंथी त्या काळात 16नी मतदान केला, यावेळी 45 तृतीयपंथींनी मतदान केलं. तसेच महिला पुरुष 11,17,000 मतदान केलं, यावेळी आपण बघू शकतो की 12 लाख मतदान केलं. मागच्या वेळी 9,86,000 मतदान केलं, यावेळी 11 लाख महिलांनी मतदान केलं. 24 लाख वर्सेस पुढे एक मी डिफरन्स झाला. यदि आपण पुरुषांचे मतदानाची तुलना अगर आपण 19चे इलेक्शनशी केला तर 1,34,000 पुरुषांनी जास्त मतदान केलं. अगर आपण महिलांचा विचार करतो तर 1,51,000 महिलांनी जास्त मतदान केलं. 81,000 1,81,999. अब टक्केवारी कॅल्क्युलेट करून घ्या. टक्का देखो कॅल्क्युलेट करण्यासाठी बेस वेगळा वेगळा आहे. वो जो आपण म्हणतो ना, तुम्ही पेपर मध्ये खूप छापतात की टक्केवारी, ते जो लोक जरासा पण गणितचे तज्ञ आहेत त्यांना जरासा ते खटतो. हे चुकीचं आहे, बिकॉज ते बेस ही वेगळं आहे. अगर 50 म्हणजे अगर आपण म्हटलं की 50/2 ते असतं 4% आणि 100/2 ते असतं 2%. आपण हे म्हणू शकत नाही की बेस अगर वेगळा वेगळा झाला तर ते टक्केवारी कंपॅरिझनच्या काय अर्थ नाही. परंतु यदि आपण टोटलचा विचार केला की लोक विधानसभा 2019च्या तुलनेमध्ये 3,16,589 लोकांनी जास्त मतदान केलं. आणि यदि आपण याच्याशी तुलना केला लोकसभा 2,72,541 लोकांनी जास्त मतदान केलं. या गोष्टी म्हणजे बिलकुल क्लिअर डेटा या ठिकाणी आहे. लोकसभा टू लोकसभा मध्ये 1,57,000 लोकांनी जादा मतदान केलं होतं. लोकसभा 19 वर्सेस लोकसभा 24. यावेळी हे डेटा आपण बघू शकतो. कंपॅरिझनच्या चार्ट, हे चार्ट आपल्या व्हॉट्सअपला मिळून जाईल, आपण त्याच्या म्हणजे हे करू शकतो. पुढे मागे आता ये वोटर टर्नआउट बद्दल. अच्छा, एक गोष्टी सांगतो, वोटर टर्नआउट अचूकपणे असावा त्याच्यासाठी आदरणीय
भारत निवडणूक आयोगाने एक वरिष्ठ अधिकारीच्या विशेष नेमणूक या कामासाठी करावा असं सूचना आपल्याला देण्यात आलं होतं। या सूचनाच्या अनुषंगाने आदरणीय श्री अंकुश फिनाटेजी आणि त्यांच्या हाताखाली पूर्ण टीम त्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती। फिनाटे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या पाठपुराव्यामुळे म्हणजे ऍक्युरेट आणि करेक्ट डेटा टाइम टू टाइम आणि एकही रिपोर्ट मध्ये उशीर झाला नाही आणि सगळे पोलिंगची स्क्रुटिनी पण आता संपलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार कुठेही रिपोल या कुठली तक्रार सापडली नाही। 100% पोलिंग स्टेशन ही गोष्टी मी सांगते, जळगाव जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे, लोकसभामध्ये पण आणि यावेळी पण 100% पोलिंग स्टेशनची स्क्रुटिनी जो काही डेटा असतो 17 डेज स्क्रुटिनी आपण 100% ची केली, एक्सेल वर भरून दिली। त्याच्यानंतर डॉक्युमेंटची स्क्रुटिनी भुसावळ मध्ये 123 मतदान केंद्राचे डॉक्युमेंट तपासण्यात आले आणि आय थिंक किमान 29 डॉक्युमेंट एक ठिकाणी तपासण्यात आले। असं करते सगळे डॉक्युमेंटची स्क्रुटिनी सामान्य जो सामान्य निरीक्षक असतो, जो वरिष्ठ स्तरावरचे आयुक्त, मिनिमम आयुक्त स्तरावरचे अधिकारी असतो, जो भारत निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती करतात, त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण तपासणी कॅन्डिडेट या त्यांच्या एजंटच्या समोर पूर्ण करण्यात आली। यावेळी एक और गोष्टी मी सांगतो की जो स्टिकर जो असतो आपण जो चिपकवतो डोरवर सील करताना ते पण स्टँडर्ड फॉर्मॅट करून आदरणीय अंतुलीकर साहेबांनी दिलं होतं। त्याच्यामध्ये स्वाक्षरी वगैरे वगैरे सुद्धा कुठल्याही गोष्टी अचूकपणे असावा। एक और गोष्टी महत्वपूर्ण आहे की कुठलेही डॉक्युमेंटेशन मध्ये कमी राहू नये, जो काही सिग्नेचर्स आहेत ते सगळे आपण घ्यावा, माहिती कसं पुरवायचं ते सगळे गोष्टी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये अंतुलीकर साहेबांनी करून घेतलं। पिनाटे साहेबांनी मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद। चलो मागे चलो, ये नहीं पुढचे हे सगळे बाकी मुद्दे स्टार्टिंग ओपन हा काउंटिंगची प्रिपरेशन फुल स्क्रीन करू। बाईक देऊन टाकतो, बाईक देऊन टाकला ते बघा समुद्र ओके।